आपल्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री फिरून गेले, पैसे बॅगा घेऊन आले, लातूरवाले आले, लातूरवाले एक पडला आणि दुसरा निसटता कसं तरी निघालाय. आणि हे निर्णय घेणारे महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष मायावरून बोंबलून फिरून गेला. महाराष्ट्र प्रत्येक नांदेड भोकर कसे होता 150 होता ना, 150 मध्ये पडला 150 मध्ये. हे नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते आहेत. काय राहिलंय काय तिथे? पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात माझे महसूल मंत्री, सगळे साफ झाले काल पडले. जे मला त्रास दिले सगळे साफ झाले. त्यामुळे मला त्रास देऊ नका. त्यामुळे सगळे माझे आहेत, मनापासून मी आहेत. आणि तुम्हाला इतिहास आज घडलेला आहे की आज या भोकर विधानसभामध्ये आणि अगोदरच्या मुदखेड विधानसभा मतदारसंघात ही जागा कधी भाजपची आलेली नव्हती. ही पहिली वेळ आहे. ही पहिली वेळ आहे. या ठिकाणी भाजपची जागा स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिलीच वेळ आहे ना. एकदा आले होते मस्की साहेब, काही एक टर्म नव्हते, एक टर्म होते. त्यामुळे होतो ना आता, बरोबर. मी विरोधी पक्षात होतो, तुम्ही तिकडे होता, आता मी तुमच्यावर आले असल्यामुळे बसलो नाही आता. त्यामुळे आता आज मित्र, मी मागे नेहमी सांगितलंय, मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं. आणि त्यावेळी लोक म्हणायचे साहेब तुझा निर्णय चुकला, तुम्ही चुकून निर्णय घेतलेला आहे, हे बरोबर नाही. आज तुम्हाला लक्षात राहील की आज भारतीय जनता पक्ष एकतर्फी बहुमताने आला निवडून. आता तुम्हाला पटलं असेल माझा निर्णय बरोबर झाला की नाही? आता कसं वाटतंय? आपल्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री फिरून गेले, पैसे बॅगा घेऊन आले, लातूरवाले आले, लातूरवाले एक पडला आणि दुसरा निसटता कसं तरी निघालाय. आणि हे निर्णय घेणारे महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष मायावरून बोंबलून फिरून गेला. महाराष्ट्र प्रत्येक नांदेड भोकर कसे होता 150 होता ना, 150 मध्ये पडला 150 मध्ये. हे नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते आहेत. काय राहिलंय काय तिथे? पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात माझे महसूल मंत्री, सगळे साफ झाले काल पडले. जे मला त्रास दिले सगळे साफ झाले. त्यामुळे मला त्रास देऊ नका. साहेब मंत्रीपद घेऊन येऊ इकडे येऊ. त्यामुळे मला एवढं सांगायचंय, ज्यांनी उद्योग केला ते सगळे साफ झाले. तुमचं म्हणत नाही मी, पण कालचा रिझल्ट पाहिला आपण. कालचा रिझल्ट पाहिला. स्वतःला महाराष्ट्राचे नेते, ज्याला मुख्यमंत्री आम्ही होणार दावेदारी करत होते, 50 माणसं सुद्धा तिघाची गोळाबेरी जरी केली तर 50 होत नाही, 50 सुद्धा होत नाही. काँग्रेस गेली 16 वर, राष्ट्रवादी गेली 10 वर, शरद पवार, उद्धव ठाकरे गेले 20 वर, 20 आणि 16 36 आणि 10 46च्या वर जाऊ शकलेले नाहीत. एवढी वाईट अवस्था यांची आहे. आणि आपण इकडे भाजप आज 132 आणि टोटल आपली किती झालंय 236. टोटल आपले 236च्या वर गेली आहे. हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत महायुतीला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मित्र बघा, तुम्ही निर्णय घेत असताना दिल्लीमध्ये नेतृत्व मोदी साहेबांचं आहे, महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आपलं. आणि त्यामुळे महाराष्ट्र ज्या पद्धतीने, विशेषतः माझ्या लाडक्या बहिणीचे आभार मानले पाहिजेत. जोरदार काम केलं बहिणींनी. मतदार जे बाहेरगाव होते पण आले सगळे, त्या सगळे जोरदारपणे काम केलं. आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की संपूर्ण महाराष्ट्र एकतर्फी महाराष्ट्रामध्ये मतदान झालं. मोठे साफ होऊन गेले. आणि भाजपच्या जागा शिवसेना शिंदे साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जागा आल्या. अशा प्रकारची किमया आपण घेऊ शकतो. आणि त्यामुळे मजबूतीने एकत्र राहा, मजबूतीने ताकदीने एकत्र राहायला पाहिजे. आपल्या भागात बाकी ठीक आहे, कामं होत राहतील, कुठे कमी होईल, कुठे जास्त होईल, पण नेहमी कामावर होत नाही. राजकीय कुठे परिपक्वता आपल्यामध्ये पाहिजे. राजकीय निर्णय घेत असताना कुठे आपण चुकतोय का,
गावात कोणतंही भयकवत आहे का? ग्रामपंचायतीचं भांडण, सोसायटीचं भांडण, आपसात हेवे दावे ते बंद झाले पाहिजे. ते बंद झाले तर ताकद अजून वाढणार आहे. काही लोक सकाळी इकडे होती, रात्री तिकडे होती, हे पाहिलं सगळं माहिती आहे मला.